आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। त्यासाठी आधी आपण जाडबुडाची एक कढई ठेवून घेऊया। त्यात आपण एक पळी तेल घालून घेऊ। तेल गरम झालेले आहे। थोडी मोहरी आणि जिरे, आपली मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये आता कांदा घालून घेऊया। कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला। कांदा लवकर शिजावा म्हणून त्यात आपण थोडं मीठ घालून घेऊया। त्यात आपण 2 मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत। कांदा आता नीट परतून घेतला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा तिखट, लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा काळं तिखट आणि थोडी हळद घालून घ्यायची आपण। मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे। मसाला तेलात चांगला परतला आहे। त्यात आपण बारीक चिरलेली वांगी घालून घेऊया। गॅस मी स्लो करून घेतला आहे। आता चवीपुरतं मीठ, आपण याला झाकून घेऊया आणि मंद आचेवर एक 10 मिनिट शिजू देऊया। वांगी शिजलेली आहे। त्यात आपण अर्धा चिरलेला टोमॅटो घालून घेऊया। भाजी एकजीव करून घेऊ। आता त्याला फक्त 2 मिनिटं आपण वाफ देणार आहोत। एका साईडला आपण भाजी टोमॅटो घालून वाफ द्यायला ठेवलेली आहे। इथे मी चपाती बनवली आहे। सकाळी मुलांच्या टिफिनला गडबड असते, पण तरीही आपण शक्यतो भाजी चपाती देण्याचाच प्रयत्न करतो। प्रत्येक आईला असंच वाटतं। मुलांचा टिफिन व्यवस्थित झाला तर आपलाही दिवस चांगला जातो। भाजी बघूया आपण। भाजी छान दमलेली आहे। गॅस बंद करूया। हे बघा आपली गरम गरम चपाती आणि ही वांग्याची भाजी। रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।